मुलांना सुट्ट्या लागल्या की सारखा खाऊ घरात हवाच आणि चिवडा तर हवाच हवा. पण आज आपण जो नेहमीचा चिवडा बनवणार नाही आहेत. आज आपण बनवणार आहोत थोडे त्या चिवड्याला ट्विस्ट देणार आहोत. काय करायचं बघा, हे घेतलेत आपण नेहमीसारखेच पातळ पोहे. जे आपण पातळ पोह्याचा चिवडा करतो, ते पातळ पोहे छान चाळून घ्यायचेत आपल्याला, कारण की बराचसा कचरा असतो आणि हे पोहे आपण आणले मार्केटमधनं आणि लगेच भाजायला ठेवले, तर त्या बारीक कचऱ्यामुळे काय होतं, त्याच्यातले जे बारीक कण असतात ते भाजताना जळतात लवकर आणि त्यामुळे एक करपट असा वास त्या चिवड्याला लागतो. त्यामुळे छानपैकी चाळून घ्यायचे आणि मग मंद आचेवर भाजायचे. आता भाजणे ही क्रिया थोडीशी किचकट आहे म्हणा, कारण की जर आपण मोठ्या गॅसवर भाजलं ना, की काही पोहे लालसर होतात, काही कच्चे राहतात, काही कुरकुरीत होतात, तर काही लालसर पडतात. तर असं नको व्हायला. त्यामुळे एक मध्यम आचेवर आपण एक अर्धा तास तरी अर्धा किलो पोह्याला लागतो. इथे मी अर्धा किलो पोहे घेतलेत. त्यांचा बिझनेस आहे, ते सुद्धा या पद्धतीने करू शकतात. आणि हे जे आता ऊन खूप आहे, पण भाजायच्या आधी जर उन्हात ठेवले हे पोहे, तर थोडासा वेळ कमी लागतो. तसे पोहे आपल्याला सगळे छान भाजून घ्यायचेत आहेत. तोपर्यंत आपण चिवड्याच्या मसाल्याची तयारी करूया. मंद आचेवर पोहे आपले भाजत आहेत. ओवा घेतला आहे, धने घेतलेले आहेत आपण आणि जिरे आहेत आणि बडीशेप आहे. तर हे घ्यायचं. हे आधी आपल्याला आणि त्याच्या सोबतीला आपल्याला पाहिजे साखर, लिंबू सत्व आणि मीठ. पण आधी फक्त काय करायचं, आपण हे बडीशेप, जिरे, ओवा, धने हे आपण भाजून घ्यायची हलक्या हाताने. गरम करायचे, जास्त एकदम भाजायची पण नाही आहेत. मंद आचेवर एक 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 जिन्नस सगळं आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि हे सगळं आपल्याला चिवड्याच्या मसाल्यासाठी लागणार आहेत. ओवा टाकला, बडीशेप टाकली, त्याच्यात छान भाजून घेतलेली आहे. ओवा तर काय, ओवा भाजायला काही वेळ लागतच नाही आपल्याला. जिरे पण त्यातच टाकायचे आणि हळुवारपणे मंद आचेवर छान असा वास येईपर्यंत भाजून घेऊ. आता गार झाली आहेत हे. आता गार झाल्यावर हे आपल्याला मिक्सरमधनं काढायचे आहेत. तर या चिवड्याचा मसाला तयार करताना मिक्सरमध्ये हे सगळं टाकूया आणि त्याच सोबतीने आपण टाकणार आहोत दुसरे हे जिन्नस. कोणते कोणते, तर मीठ टाकायचं आहे आपल्याला, साखर टाकायची आहे, मीठ टाकायचं आहे आणि लिंबूसत्व. आता लिंबूसत्व आपल्याला ज्या प्रमाणात तुम्हाला आवडत असेल तसंच टाका. काहीतरी कोणाकोणाला जास्त आंबटपणा त्या चिवड्याला आवडत नाही, तर प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हा चिवडा जो आहे ना, तो खरं ज्या जिन्नस टाकणार आहे त्याचं काही प्रमाण निश्चित नाही. आपल्या आवडीवर हे प्रमाण आहे. कोणाला शेंगदाणे जास्त लागतात, कोणाला गोडसर चिवडा लागतो, कोणाला कमी तिखटाचा लागतो. तर हे प्रमाण आपल्या आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं. बाकी सगळी पद्धत सेम आहे. तर बघा, आता चिवड्याचा मसाला आपण तयार करून ठेवला. एका बाउलमध्ये एका साईडला आपण काढून ठेवूया. हा झाला चिवड्याचा मसाला. एकीकडे आपण छानपैकी पोहे तर मंद आचेवर भाजल्या जात आहेत. अधनं त्याला हलवत राहायचे. आता हे बघा, त्या भाजलेल्या पोह्यावर आपण काय करणार आहोत, तर हे खोबऱ्याचे काप घेतलेत आपण, ते तळून टाकायचे आहेत. तिथेच मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये एक एक जिन्नस तापायचा आणि लगेच त्या भाजलेल्या पोह्यावर टाकून द्यायचे. आता काजूला पण जास्त वेळ लागत नाही आहे, कारण की थोडेसे गोल्डन कलरवर आले की काजू पण आपण त्या भाजलेल्या पोह्यावर टाकत आहोत. आणि हे आहे डाळं आधीच भाजलेले असतात, त्यामुळे यालासुद्धा जास्त वेळ द्यायचा नाही आपल्याला. असं किंचित एकदा दोनदा आपण हलवलं गरम तेलामध्ये की ते छान गोल्डन कलरवर येतात. आणि हे टाकलं तर शेंगदाणे झाले नाही, आता शेंगदाणे राहिलेत बरं का. आता शेंगदाणे आपल्याला टाकायचे. शेंगदाणेसुद्धा छान असे मस्त खरपूस भाजल्या गेले पाहिजे, कारण की कुठलाही चिवडा म्हटलं की असे छान खरपूस, छान कुरकुरीत मस्त शेंगदाणे ते चिवड्यात हवेच हवे. तर असे हे छान झालेत बघा शेंगदाणे. हे पण आपण पोह्यात टाकतोय. आणि हा पोहा कसा आहे, तळलेल्या पोह्यापेक्षा हा पोह्याचा चिवडा खूप छान लागतो. कुरकुरीत तर आहेच आहे, पण तेलाचं प्रमाण पण कमी लागतं. आणि आता हे बघा, याच्यामध्ये आपण वरतून भाजलेले तीळ टाकतो. तीळ आपल्याला काही तळायचे नाही आहेत, त्यामुळे मी हे फक्त तीळ टाकले. आता हा जो चिवडा आहे तो हरियाली चिवडा. आता हरियाली चिवडा काय म्हणायचं, ते नेहमी आपण कसा लाल तिखट टाकतो, तर इथे आपण हिरव्या मिरच्याचा, कोथिंबिरीचा हे सगळ्याचा वापर करून त्याला हिरवा रंग येतो, म्हणून आपण म्हणायचे हरियाली चिवडा. बाकी प्रोसिजर काही वेगळी नाही, तोच चिवडा आहे, पण याची चव जरा वेगळी लागते आणि दिसायला पण आपल्या डोळ्यांना सुखद वाटतो.
तर हिरव्या मिरच्या तळून झाल्यात आपल्याला. आता मी घेतला आहे कढीपत्ता. आता इथे सुद्धा बघा कढीपत्त्याचं, मिरच्याचं, कोथिंबिरीचं प्रमाण तुम्हाला हवं तितकं घेऊ शकता. इथे काहीही प्रमाण ठरलेलं नाही आहे. तर बघा भरपूर मी एक वाटीभर छान कढीपत्ता घेतला. तो अगदी कुरकुरीत झाला पाहिजे. अगदी कुरकुरीत झाल्याशिवाय आणि मंद आचेत ठेवायचं, कारण मोठी आच ठेवली तर त्याचा रंग बदलतो. तर त्यामुळे हिरवा रंग राहील ही काळजी घ्यायची आणि मंद आचेवर हे आपल्या कुरकुरीत छान करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हा आपण या मिरचीसोबत टाकलेला आहे. एका बाउलमध्ये घेतो आहे आपण हे सगळं. मिरची, कढीपत्ता झाला, मिरची झाली. प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. आणि आता याच्यात टाकायची आपल्याला कोथिंबीर. कोथिंबीरसुद्धा याच्या मी दुप्पट टाकणार आहे. हे एकदा टाकली कारण की एकदम जर मी टाकली तर कुरकुरीत होणार नाही, म्हणून दोनदा ही कुरकुरीत करून घ्यायची आपल्याला. कारण की कोथिंबीरीमुळे त्याला हिरवा रंग छान येतो. तर जितकी तुम्ही भरपूर कोथिंबीर अशी तळून टाकणार ना, तर त्या चिवड्याला छानपैकी कलर येणार आहे. अगदी हे बघा कुरकुरीत झाली आहे कोथिंबीरसुद्धा. हे बघा, तर अशी ही कोथिंबीर ही सुद्धा आपल्याला टाकायची आहे. आणि इथं आपण रंगाचा वापर नाही करत, किंवा कढीपत्ता काय, कोथिंबीर काय, हिरव्या मिरच्या याच्याने आपोआप नैसर्गिक हिरवा रंग या चिवड्याला येतो आणि छान वाटतो. जरा थोडासा बदल, बाकी काही नाही. मुलांना खायला जरा दुपारच्या वेळी जरा थोडासा बदल करून दिला की मुलं पण खुश आणि आपण पण खुश. आता हे मिरच्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता जो कुरकुरीत आपण तळून घेतला आहे ना, तो मिक्सरमधनं अशी छान बारीक करून घ्यायचा, की जेणेकरून त्याचा हिरवा रंग मस्तपैकी कायम राहील. तुम्ही बघू शकता बघा, छान झालेलं आहे आणि हिरवा रंग पण आलेला आहे, मस्त आलेला आहे हिरवा रंग. तर हे पण आपण आता बाजूला काढून ठेवूया आणि मग आपण या पोह्यामध्ये मिक्स करूया. याच्यात आपण आधी शेंगदाणे वगैरे टाकलेले आहेत. आता हे सगळा हिरवा मसाला आपण टाकला आहे, हलवून घ्यायचा छानपैकी. आणि आता थोडंसं आपण हे चिवडा मसाला टाकतो. चिवडा मसालासुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचा. लिंबू सत्वाचं आणि साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथं त्या बडीशेपमुळे ना छानपैकी चिवड्याचा वेगळा वास येतो. कोणाकोणाला बडीशेप आवडत नाही, पण एक थोडीच का होईना, एक चमचाभर का होईना, पण बडीशेप या पोह्याच्या चिवड्याला तुम्ही टाका, खूप मस्त चिवडा लागतो. आता इथे आपण पोहे काही तळलेले नाही आहेत, त्यामुळे तेल आपल्याला थोडंसं लागणार आहे. तर बघा, हे मस्त जिरे मोहरीची फोडणी केली आहे आणि हिंग टाकला आहे, हळद टाकली आणि हा फोडणी ही तेलाची आपण या चिवड्यावर ओतली आहे. आधी चमच्याने हलवून घ्यायचा मस्त, मग दोन्ही हाताने छान मिक्स करायचा. नुसत्या त्या चमच्याने मिक्स होत नाही. हा चिवडा जोपर्यंत, म्हणजे अर्धा किलो पोह्याचा चिवडा आहे, मस्त दोन्ही हाताने जोपर्यंत आपण मिक्स करणार नाहीत ना, तोपर्यंत चिवड्याचं ते जिन्नस मिक्सच होत नाही, असं मला तरी वाटतं बरं का. हे बघा, आता छान कलर पण बघा, या हिरवा हिरवा कलर यायला लागला आहे. नेहमी कसा लालसर आणि हळदीचा पिवळा कलर दिसतो ना आपल्याला, आणि कुरकुरीत तर खूप मस्त लागतो हा. फक्त मंद आचेवर भाजायचा आणि तेलाचं प्रमाण पण कमी आहे आणि मुलांना द्यायला छान दुपारच्या वेळेस खाऊ म्हणून द्यायला खूपच मस्त आहे असा हा हरियाली चिवडा. नक्की करून पहा. खात्री आहे की तुम्हाला हा आवडणारच, कारण की हे नेहमीच तुम्ही करताच चिवडा, पण थोडासा हा ट्विस्ट द्या, रंग थोडासा बदला. काजू वगैरे तर टाकताच तुम्ही. असा नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला अवश्य लिहा.